तुम्हाला कदाचित सोशल मीडियातनं कळालंच असेल की ज्या प्रकारे विरोधकांनी विचित्र प्रकारे प्रचार केला, सातत्याने खोटं बोलले, सातत्याने एक वेगळं नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला, तर ह्याच्यावरूनच तुम्हाला एक अंदाज लागू शकेल की आपल्या विरोधकांकडे कामाचं काहीच नाही आहे. नुसतं खोटं बोलून वेगवेगळ्या काहीतरी विचित्र टीका करून त्यांनी मतदान करून घेतलं. आणि महत्त्वाचा फॅक्टर जो त्यांच्यासाठी यशस्वी ठरला म्हणजे प्रचंड दहशत केली फलटणमध्ये. तर हीच दहशत आपल्याला जर संपवायची असेल तालुक्यात आणि एकंदरीत जिल्ह्यात, तर यांचं नेतृत्व आणि यांची सत्ता थांबवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्या सर्वांनाच विनंती करतो की येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी शिवसेनेचे जे कोणी उमेदवार असतील त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या. माझ्या वडिलांचं गेले 30 वर्ष ह्या भागात कार्य आहे आणि माझ्या वडिलांचं दर गावावर बारकाईने लक्ष असतं, तसं अर्थात माझ्या काकांचंही तसंच लक्ष असतं. त्यांच्या शैलीमध्येच तयार झालेला मी एक माणूस आहे. मी सर्वसामान्य कार्यकर्ता समजतो स्वतःला, राजघराण्यातलं जरी असलं तरी. त्याच्यामुळे माझी दारं तुमच्यासाठी सदैव ओपन असतील. सदैव तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर कृपा करून लगेच फोन करा, नाहीतर लगेच भेटायला या. तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा मी आणि आमच्या घरातल्या सगळ्याच लोकांनी आणि अर्थात राजेगट आणि शिवसेना पक्षांनी आम्ही आटोआट प्रयत्न करू, एवढीच गवाही देतो. नवीन शिवसैनिक जे आले त्यांना मी विनंती करतो की कुठलाही प्रेशर आमिषाला बळी न पडता शिवसेनेचंच काम करा. शिवसेनेबरोबर एकनिष्ठ राहा. चांगला पक्ष आहे, तुम्हाला भरपूर तो मदत देईल, भरपूर साथ देईल. सत्तेत आपण आहोत ह्या पक्षामुळे, ह्याची जाण ठेवा. आपल्याला सुद्धा आपली आयडेंटिटी या पक्षामध्ये क्रिएट करायची आहे, ह्याची एक जाण ठेवा. त्याच्यामुळे सगळ्यांनाच परत एकदा विनंती करतो की जास्तीत जास्त मताने आपल्या लोकांना निवडून द्या आणि आमच्या सगळ्यांचेच हात बळकट करा. नमस्कार.